नमस्कार मंडळी. मी आहे वंशिता जाधव साळुंके. VPS ऑफिशियल या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. नवरात्रीच्या पवित्र उत्सवातील सप्तमीचा दिवस अर्पण केलेला आहे माता कालरात्री देवीला. तिचं स्वरूप पाहिलं की प्रथम भय वाटतं, पण हेच रूप भक्तांसाठी मंगलकारी आहे. काल म्हणजे मृत्यू आणि रात्री म्हणजे अंधार, त्यामुळे अंधकार आणि अधर्माचा नाश करणारी ही देवी मानली जाते. माता कालरात्रीचा वर्ण पूर्णतः कृष्णवर्णीय आहे. तिचे केस मोकळे असून तिच्या 3 डोळ्यातून प्रचंड तेज प्रकट होतं. तिच्या श्वासातून अग्निज्वाळा बाहेर पडतात. ती गाढवावर आरूढ असून 4 हातात वज्र आणि खड्ग आहे. तसेच अभय आणि वरद मुद्रा करून ती भक्तांना आशीर्वाद देत असते. पुराणानुसार जेव्हा शुंभ निशुंभ राक्षसाने संपूर्णतः 3ही लोकांमध्ये हाहाकार माजवला, देवांना त्रास दिला, धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देवी दुर्गेने असुरांचा नाश करण्यासाठी उग्र रूप धारण केले. या रूपातूनच माता कालरात्री प्रकट झाली. तिच्या दर्शनानेच राक्षस घाबरले. रणांगणात देवीने अशी प्रखर गर्जना केली की संपूर्ण ब्रह्मांड थरारले. तिच्या श्वासातून निघालेल्या ज्वाळांनी असुरांचा नाश सुरू झाला. महिषासुराचे उरलेले अनुयायी आणि रणचंडी नावाचा प्रचंड असुरही तिच्या प्रकोपाने नष्ट झाला. शुंभ निशुंभही तिच्या समोर टिकू शकले नाहीत आणि अखेरीस देवीच्या पराक्रमाने त्यांचा संहार झाला. अशा रीतीने अधर्माचा नाश झाला आणि धर्माचा विजय झाला. माता कालरात्रीचं स्वरूप भीषण असलं तरी ती भक्तांसाठी दयामयी आहे. तिच्या उपासनेने साधकाला निर्भयता, शौर्य, आत्मविश्वास मिळतो आणि जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची ताकद प्राप्त होते. सप्तमीच्या दिवशी तिच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे धारण करावी. देवीसमोर तेलाचा दिवा लावावा. धूप आणि जास्वंद किंवा रातराणीची फुले अर्पण करावी. त्यानंतर तिचा पवित्र मंत्र जपावा. ओम देवी कालरात्रे नमः. या मंत्र जपाने जीवनातील भीती नाहीशी होते, मन शांत होतं आणि श्रद्धा दृढ होते. माता कालरात्री ही फक्त राक्षसांचा नाश करणारी नाही, तर भक्तांच्या मनातील अंधकार, भीती आणि संभ्रम नाहीसा करून सत्य, धर्म आणि प्रकाशाचा मार्ग दाखवणारी देवी आहे. सप्तमीच्या या पवित्र दिवशी तिचे स्मरण केल्याने जीवनात शांती, समाधान आणि निर्भयतेची अनुभूती मिळते. तुम्हाला माता कालरात्रीच्या या कथा आणि उपासनेतून काय शिकायला मिळालं? तुमचे विचार आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.